30,000 फूट उंचीवर धावणारे विमान, चारही बाजूंनी बंद दरवाजे, खाली जमीन नाही, आजूबाजूला रुग्णालय नाही, डॉक्टर नाहीत, औषध नाही, इंजेक्शन नाही. आणि त्या क्षणी एका तरुणीचा श्वास हळूहळू थांबत होता. बहिणीच्या डोळ्यासमोर तिचं शरीर थंड पडत होतं. हाताची नाडी थांबत होती. डोळे मिटत चालले होते. त्या बहिणीने मनातच स्वीकारलं होतं, आता सगळं संपलं. पण त्याच विमानात एक व्यक्ती शांतपणे उभी राहिली. न कुठली घाई, न कुठली घाबराट. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर अंजली निंबाळकर. 30,000 फूट उंचीवर जिथे मृत्यू जवळ उभा होता, तिथे या डॉक्टरने जीवन परत आणलं. ही घटना घडते गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स फ्लाईट नंबर 6E-2091 मध्ये. डॉक्टर अंजली निंबाळकरांनी CPR सुरू केला तेव्हा विमान अजूनही स्थिर उंचीवर धावत होतं. ढग खिडकीबाहेर सरकत होते, पण आतल्या वातावरणात वेळ जणू थांबली होती. प्रत्येक सेकंद जड वाटत होता. त्या महिलेचं शरीर पूर्णपणे निष्प्राण झाल्यासारखं होतं. हातावर बोटं ठेवून नाडी तपासली तेव्हा फारच क्षीण स्पंदनं जाणवत होती. इतकं क्षीण की पुढच्या क्षणी तेही थांबेल अशी भीती होती. डॉक्टर अंजलीच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. विमान हलत होतं, पण त्यांच्या हाताची लय थांबत नव्हती. CPR म्हणजे फक्त एक वैद्यकीय प्रक्रिया नाही, ती डॉक्टर आणि मृत्यू यांच्यातली थेट झुंज असते. आणि त्या क्षणी ही झुंज 30,000 फूट उंचीवर सुरू होती. त्या महिलेजवळ बसलेली तिची बहीण सतत रडत होती. कधी हात जोडून देवाला साकडं घालत होती, तर कधी डॉक्टर अंजलीकडे आसेने पाहत होती. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, ती वाचेल ना? पण त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. CPR करत असतानाच डॉक्टर अंजलीने शांतपणे त्या बहिणीला काही प्रश्न विचारले. आवाज स्थिर होता, पण परिस्थिती गंभीर होती. बहिणीने थरथरच सांगितलं की तिच्या बहिणीला गेल्या 2 दिवसांपासून पोटाचा तीव्र त्रास होत होता. तिने काहीच खाल्लं नव्हतं. उड्डाणापूर्वी काही औषधं घेतली होती. हे सगळं ऐकताच डॉक्टर अंजलीच्या मनात चित्र स्पष्ट झालं. शरीर आधीच अशक्त, त्यावर उंचीचा दाब आणि औषधांचा परिणाम, हे सगळं एकत्र आल्यावर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. काही मिनिटे गेली. त्या मिनिटांचं मोजणं अशक्य होतं. आणि अचानक त्या महिलेच्या छातीत हलकीशी हालचाल झाली. श्वासाचा एक दीर्घ झटका, बोटांमध्ये थोडीशी हालचाल, नाडी पुन्हा जाणवू लागली. त्या महिलेचे डोळे हळूहळू उघडले. तो क्षण विमानातल्या प्रत्येकासाठी सुटकेचा होता. कुणी देवाचं नाव घेतलं, कुणी डोळे पुसले. त्या बहिणीचं रडतच डॉक्टर अंजलींचे हात पकडले. जणू तुला विश्वासच बसत नव्हता की तिची बहीण पुन्हा श्वास घेत आहे. त्या महिलेला लगेच इलेक्ट्रॉलचं पाणी देण्यात आलं. काही वेळ ती हळू आवाजात बोलू लागली. सगळ्यांना वाटलं आता धोका टळला. पण मृत्यू इतक्या सहज माघार घेत नाही. थोड्याच वेळात त्या महिलेचा चेहरा पुन्हा फिक्कट पडू लागला. शरीर थंड होत चाललं. डोळे पुन्हा मिटले. श्वासाचा वेग अचानक थांबला. जणू शरीराने पुन्हा हार मांडली होती. त्या बहिणीचा आवाज पुन्हा एकदा विमानात घुमला. नाही नाही, ती पुन्हा जात आहे. त्या क्षणी अनेकांनी मनातच स्वीकारलं, आता सगळं संपलं. विमान अजून 1.5 तास हवेत होतं. इतक्या वेळात काही घडलं तर मदत मिळणं अशक्य होतं. पण डॉक्टर अंजली निंबाळकर त्या लोकांपैकी नव्हत्या ज्या सहज हार मानतात. त्यांनी आजूबाजूच्या प्रवाशांना शांतपणे बाजूला केलं. काही सीट्स मोकळ्या करून अधिक जागा तयार केली आणि पुन्हा एकदा CPR सुरू केलं. त्यावेळी ही लढाई अधिक कठीण होती. शरीर पूर्णपणे थंड झालं होतं. प्रतिसाद मिळत नव्हता. हात दुखत होते. श्वास जोरात चालू होता, पण त्या थांबल्या नाहीत. 15 मिनिटे गेली. 18 मिनिटे, 20 मिनिटे. प्रत्येक मिनिटे म्हणजे मृत्यूशी थेट सामना. विमानात एक विचित्र शांतता होती. कुणी बोलत नव्हतं. सगळे फक्त त्या हातांकडे पाहत होते, जे एका अनोळखी महिलेला मृत्यूच्या तोंडातून खेचून आणण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग जणू एखादा चमत्कार. नाडी पुन्हा जाणवली. खूप हलकी, पण जिवंत. शरीरात हळूहळू उष्णता परत येऊ लागली. श्वासाची लय परत आली. त्या महिलेच्या ओठावर हलकीशी हालचाल झाली. मृत्यू दुसऱ्यांदा हरला होता. त्या क्षणी त्या बहिणीचा बांध फुटला. ती रडतच
विमानात बसली. कृतज्ञतेचे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडत नव्हते. डॉक्टर अंजली मात्र अजूनही सावध होत्या. त्यांना माहिती होतं धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. संपूर्ण उड्डाणभर जवळजवळ 2.5 तास डॉक्टर अंजली निंबाळकर त्या महिलेजवळ उभ्या होत्या. एकही क्षण त्यांनी नजर हटवली नाही. सतत श्वास, नाडी, शरीराची स्थिती त्या तपासत होत्या. गरज असेल तेव्हा पाणी, इलेक्ट्रोड्स देत होत्या. त्या बहिणीला धीर देत होत्या. त्या क्षणी त्या फक्त डॉक्टर नव्हत्या, त्या आधार होत्या. दरम्यान इंडिगो एअरलाईनचे पायलट आणि विमान कर्मचारी पूर्णपणे सतर्क झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली विमानतळावर प्रायोरिटी लँडिंगची व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका डॉक्टरांची टीम, सगळं काही आधीच तयार ठेवण्यात आलं. विमान अखेर दिल्लीला उतरलं. चाकांनी धावपट्टीचा स्पर्श करताच अनेकांच्या मनातला ताण थोडा कमी झाला. रुग्णवाहिका तात्काळ विमानाजवळ आली. त्या महिलेला स्ट्रेचरवर हलवण्यात आलं. दरवाजे बंद झाले. रुग्णवाहिका वेगाने निघून गेली. त्या क्षणी डॉक्टर अंजली निंबाळकर मागे उभ्या होत्या. थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण त्या थकव्यामागे एक वेगळंच समाधान होतं. कारण 30,000 फूट उंचीवर कुठल्याही वैद्यकीय साधनाशिवाय त्यांनी एका अनोळखी परदेशी महिलेचा जीव वाचवला होता. त्या महिलेचं नाव जेनी, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची रहिवासी. नंतर समजलेला एक विलक्षण योगायोग असा की जेनीच्या सासूचं नावही अंजली आहे आणि त्या देखील डॉक्टर आहेत. जणू नियतीनेच त्या दिवशी एका अंजलीला दुसऱ्या अंजलीच्या सुनेचं जीवन वाचवण्यासाठीच पाठवलं होतं. देव कोणी पाहिला नाही, पण त्या दिवशी त्या विमानात देवासारखी माणसं नक्कीच अवतरली होती आणि त्या देवदूताचं नाव होतं डॉक्टर अंजली निंबाळकर. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.